बहुजन संघटक फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करीत आहे. बहुजन संघटक फेसबुक लाईव्हवरती रोजगार, कामगार, सद्यस्थिती आणि भवितव्य या अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या विषयावरती मला माननीय राहुलजी खांडेकर साहेब यांनी बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी माननीय राहुलजी साहेबांचं या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करीत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वैयक्तिकदृष्ट्या व्यक्तीला एखादा कामधंदा वा आर्थिक लाभ, व्यवसाय मिळणे म्हणजे रोजगार होय. राष्ट्राच्या वा देशाच्या दृष्टिकोनातून सक्षम व इच्छुक लोकांना त्या देशाची अर्थव्यवस्था किती प्रमाणात काम करण्याची संधी उपलब्ध करून देते याची निदर्शक असणारी अवस्था म्हणजे एकूण रोजगार होय. अर्थव्यवस्थेच्या पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा रोजगार उपलब्धता जर कमी असेल तर ती देशातील बेकारी ठरते, म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असं आपण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये म्हणू शकतो. तर वैयक्तिकदृष्ट्या इथल्या लोकांना कोणता कामधंदा मिळत आहे याचा जर विचार केला तर 18व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत सर्व प्रकारची आर्थिक, सामाजिक व राजकीय सत्ता आणि प्रतिष्ठा उच्च जातीयांना जणू बहालच करण्यात आली होती. तर शूद्र व अतिशूद्रांना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या, अवमूल्यन, अपमान आणि मानहानी प्रदान करण्यात आली होती. त्यामुळे आर्थिक लाभाचा व्यवसाय म्हणजेच रोजगार शूद्र अतिशूद्राच्या वाट्याला अल्प प्रमाणातच आला. शूद्राला तरी शेती हा मुख्य स्रोत होता, त्याच्यातून त्याला आर्थिक उत्पादन मिळत होते आणि शेती हा तसा सन्मानाचा म्हणजेच प्रतिष्ठेचा व्यवसाय होता. पण अतिशूद्रांना तर गटारी साफ करणे, मैला वाहून नेणे, जोडे चपला शिवणे, गावाची साफसफाई करणे, मेलेली जनावरे गावाबाहेर नेणे, गावात एखाद्याची मौत झाली असल्यास त्या मौतीचे निरोप गावोगावी पोहोचविणे याकरिता रात्र प्रवास करणे आणि यातून जो काही अल्प मोबदला मिळेल त्यावर आपली गुजरण करणे या प्रकारचा रोजगार होता व हे जातीगत कामगार होते. म्हणजे या देशातील रोजगार आणि त्याची रोजगाराची साधनं जी बघितली तर ती किती कनिष्ठ दर्जाची आपल्या या देशातील अतिशूद्रांच्या वाट्याला आलेली होती हे आपल्याला दिसून येते. आणि यामध्ये सुद्धा पवित्रता म्हणजे ब्राह्मणांची जर कामं असतील पौरोहित्याची, अर्थात तो पण एक रोजगारच आहे, रोजगाराची साधनं आहे, त्याचं पोट भरण्याचा तो धंदा आहे. पौरोहित्यातून ब्राह्मणांनी लाखो करोडो रुपये ची संपत्ती जमा केलेली आहे आणि ती हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. आमचा हा रोजगार नाही, ते धार्मिक कर्तव्य आहे, अशा प्रकारची भूमिका घेऊन ज्यावेळेस काही ब्राह्मणांनी महात्मा फुलेंना विरोध केला होता की तुम्ही तुमची लग्न ब्राह्मणांशिवाय जरी लावली तरी त्याची जी दक्षिणा आहे ती आम्हाला मिळालीच पाहिजे, या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये ज्यावेळेस खटला चालला त्यावेळेस महात्मा फुलेंनी ही बाजू मांडली की हा यांचा एक रोजगार आहे, रोजगाराचं साधन आहे, यांचं उदरनिर्वाहाचं हे साधन हे धार्मिक कर्तव्य नाही आणि जे काम त्याने केलेलं नाही त्याला मोबदला कशासाठी. तर जर आम्ही ब्राह्मणांकडनं विवाहच लावून घेत नाही तर त्या विवाह लावण्याचा मोबदला त्यांना आम्ही काम म्हणून द्यावा, अशा प्रकारचा खटला तो झालेला होता. आणि त्याच्यामध्ये कोर्टाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की ब्राह्मणांचं पौरोहित्य जे आहे ते रोजगार आहे, रोजगाराचं साधन आहे. म्हणजे त्या तिची व्यवसायाची निर्मिती झालेली आहे, त्या व्यवसायाची निर्मितीमध्ये सुद्धा म्हणजे श्रम आणि श्रमिकांची जी विभागणी झालेली आहे तर त्यामध्ये सुद्धा पवित्र आणि पवित्रता आलेली आहे. भारत हा जगामधला असा एकमेव देश आहे की ज्याने श्रमाची विभागणी
पवित्र पवित्रेच्या माध्यमातून केलेली आहे आणि पवित्र पवित्रतेच्या माध्यमातून श्रमिकांची सुद्धा विभागणी केलेली आहे. अशा प्रकारचं चित्र भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. आपला देश तसा हा राजांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या देशामध्ये खूप राज्य होते आणि फार प्रमाणामध्ये लोकांना भरती केलं. त्याच्या व्यतिरिक्त इतरही रोजगाराची साधनं त्यांनी उपलब्ध करून घ्यायला पाहिजे. मात्र तशी न झाल्यामुळे त्या प्रत्येक राज्यामध्ये बेकारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालं. ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालं की आमचा देश जसा राजांचा देश म्हणून प्रसिद्ध झालेला आहे तसंच तो बेकारांचा देश म्हणून सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे असं सुद्धा या अनुषंगाने आपल्याला म्हणता येतं. आपला देश हा राजांचा देश म्हणून ओळखला जात आहे, पण या राजांच्या अर्थव्यवस्थेने इथल्या सक्षम आणि इच्छुक लोकांना काम करण्याची संधीच निर्माण केली नाही. त्यामुळे बेकारी निर्माण होत गेली व बेकारांचा देश म्हणूनही आपल्या देशाची ओळख झाली. दारिद्र्य, निरक्षरता, बेकारी, विषमता या समस्या सोडवण्याची सुरुवात प्रामुख्याने 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येते. या कालखंडात भारतात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले. लष्करासोबतच वेगवेगळ्या गिरण्या निर्माण झाल्या, कारखाने उभारले गेले, रेल्वे, पोस्ट, टेलिफोन, शाळा, महाविद्यालय, रस्ते अशी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या स्वरूपात कामगार निर्मितीची साधनं निर्माण केली गेली. मागेल त्याला काम असे नवे धोरण 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये देता येणार नाही अशा प्रकारचं आंदोलन देशामध्ये सुरू केलं. मात्र महात्मा फुले यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सुद्धा म्हणजे बहुजन समाजाला सुद्धा शिक्षण हे मिळालंच पाहिजे. शूद्रांना शिक्षण मिळायला पाहिजे, अतिशूद्रांना शिक्षण मिळायला पाहिजे, मुलींना शिक्षण मिळायला पाहिजे अशा प्रकारची शिक्षणाची चळवळ सुरू केली. तर त्यामध्ये आंदोलन प्रति आंदोलन असं सुरू झालं आणि सरकारला काही वेळेस दोघांमध्ये सेटलमेंट घडवावी लागली म्हणा किंवा आपले काही नियम बाजूला सारून म्हणा, शिक्षणाची चळवळ मात्र सुरूच ठेवावी लागलेली आहे. त्या माध्यमातून का होईना म्हणजे या आंदोलन प्रति आंदोलन चालू असताना सुद्धा शिक्षण जे आहे तर ते सर्वांपर्यंत पोहोचत गेले आणि त्यामुळे त्या काळामध्ये एखादी व्यक्ती 3री पास जरी झाली, 5वी पास जरी झाली, 7वी पास जरी झाली म्हणजे तो काय शिक्षण झालेलं आहे बाबा त्याचं, अशा प्रकारचे उद्गार त्यावेळेस लोक काढत होते. किती तो हुशार, आणि त्यामध्ये सुद्धा म्हणजे फक्त आपलं 3री शिक्षण झालेलं आहे, 5वी शिक्षण झालेलं आहे आणि त्याला जी नोकरी मिळाली आहे किंवा रोजगाराची संधी मिळाली आहे, तो जो कामगार झालेला आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून, त्या वेळेच्या त्या शिक्षणाच्या आधारावरती त्याला जे काम मिळालेलं आहे, जे हुद्दे मिळालेले आहेत, तर त्यामध्ये त्याने आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे, त्यात तो यशस्वी झालेला आहे. त्याच्याकरता फार मोठ्या डिग्र्यांची काही त्याला आवश्यकता भासली नाही किंवा एवढ्या मोठ्या डिग्र्या जर असेल, मी जर ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तरच मी माझ्या हुद्द्यामध्ये यशस्वी होऊ शकेल असं त्यावेळेस काही त्याला जाणवलं नाही. तर 3री, 5वी, 7वी वरच्या शिक्षणावर त्याने वेगवेगळ्या हुद्द्यांवरती आपलं नाव अजरामर केलेलं आपल्याला दिसून येत आहे. औद्योगिक क्रांतीतून फार मोठ्या प्रमाणामध्ये कामगार उदयास आले. या व्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांची मालकी वरिष्ठ जातींच्या हातात तर शारीरिक श्रम शूद्रांच्या वाट्याला आले. असे जरी असले तरी भारतातील जवळजवळ सर्वच जातींना रोजगार उपलब्ध झाला व त्यातून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. ही 19व्या शतकातील औद्योगिक तसेच सामाजिक क्रांतीच आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची साधनं उपलब्ध झाली, त्याच्यामुळे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळे आर्थिक स्तर उंचावला. ज्या आमच्याजवळ कोणत्याही प्रकारची संपत्ती नव्हती ती त्या समाजातली माणसं संपत्तीचा संचय करू लागली, म्हणजे सरप्लस संपत्ती त्यांच्याजवळ आली. त्याच्यामुळे ती जी व्यवस्था निर्माण झाली ती सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये एक फार मोठी क्रांतीप्रमाणेच घटना आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. फार मोठ्या प्रमाणात कामगार निर्माण झाल्याने भारतामध्ये कामगारांचे अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झाले. या कामगारांचा नव्याने अभ्यास सुरू झाला व त्यांचे श्रम आणि त्यांना मिळणारा मोबदला याचा अभ्यास सुरू झाला.
त्यांची सुरक्षितता, त्यांचे कामाचे तास, त्यांच्या सवलती वगैरे बाबतीत अभ्यास करून त्यांच्या हितार्थ कामगार संघटना उदयास आल्या. भारतात सर्वात आधी महात्मा ज्योतिराव फुले यांचे अनुयायी जे सत्यशोधक चळवळीमध्ये काम करत होते ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी सन 1884 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघ या नावाने कामगारांची पहिली संघटना निर्माण केली. ही मुंबई गिरणी कामगार संघ ही कामगारांची संघटना भारतातली पहिली कामगार संघटना आहे आणि त्याचे संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे असल्या कारणाने त्यांना भारतीय कामगार चळवळीचे पितामह म्हणून ओळखले जाऊ लागले. 23 सप्टेंबर 1884 त्यांनी मुंबईला पहिला कामगार मेळावा घेतला. या पहिल्या कामगार मेळाव्यास 10,000 पेक्षा अधिक स्त्री पुरुष कामगार हजर होते. लोखंडे यांच्या माध्यमातून काही कामगार कायदे करण्यात आले, आठवड्याची सुट्टी निश्चित करण्यात आली, कामाचे तास निश्चित झाले वगैरे वगैरे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या निधनानंतर साधारणतः 1920 पासून कम्युनिस्टांनी कामगारांचे नेतृत्व केले. 1920 ते 1930 पर्यंत कम्युनिस्ट म्हणजे कामगार आणि कामगार म्हणजे कम्युनिस्ट असं एक समीकरणच तयार झालेलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनिस्टांनी कामगारांच्या चळवळी सुरू केलेल्या होत्या. कामगारांच्या विविध प्रश्नांवरती त्यांनी आंदोलनं सुरू केलेली होती. अनेक गिरण्यांमध्ये त्यांनी कामगारांची भरती सुद्धा केलेली होती. तर कम्युनिस्टांचं आंदोलन म्हणजे कामगारांचं आंदोलन आणि कम्युनिस्ट म्हणजे कामगार आणि कामगार म्हणजे एक त्यावेळेचे जे काही कामगार होते ते जवळजवळ कम्युनिस्टांचे अनुयायी होते. कम्युनिस्टांचे झेंडे घेऊन ते त्या चळवळीमध्ये सहभागी होत होते. तर या कम्युनिस्टांनी 1924, 1925, 1928, 1929 या 4 वर्षामध्ये त्यांनी गिरणी कामगारांचे मोठे संप घडवून आणलेले आपल्याला दिसून येतात. 1929च्या संपामध्ये तर 75,000 पेक्षा अधिक कामगार सहभागी झालेले होते. तर कम्युनिस्टांनी कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गनाईज केलेलं होतं. कामगारांची संघटना फार प्रभावशाली केलेली होती. परंतु कम्युनिस्टांनी पुकारलेले हे संप हे कामगार हितापेक्षा त्यांच्या राजकीय हिताचेच जास्त ठरवत गेलेले असल्या कारणाने पुढे गिरण्या बंद पडायला लागल्या. कामगार देशोधडीला लागायला लागले. गिरण्यांमधून कामगारांची गच्छंती व्हायला लागली. गिरणी कामगार हा गिरणी सोडून ज्यावेळेस बाहेर आला तर त्याला उदरनिर्वाहाचं कोणत्याही प्रकारचं साधन नाही राहिलं. अशा प्रकारे या कामगारांच्या चळवळीतून कामगारांचंच नुकसान झालं आणि गिरणी मालकांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आहे. ही जी व्यवस्था त्यावेळेस निर्माण झाली त्यातूनच मग आर्थिक मानवाचा मृत्यू या नावाचं एक पुस्तक बाहेर आलं. ही जी व्यवस्था होती त्यावेळेस की कम्युनिस्टांनी कामगारांचं भलं केलं असेल, नाही असं नाही, ते ज्या प्रमाणामध्ये केलं असेल त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान याच कम्युनिस्टांनी केलेलं असल्या कारणाने त्यावेळेस मुंबईमधल्या बहुतांश गिरण्या बंद पडलेल्या आहेत. बहुतांश गिरण्यांना स्थलांतरित व्हावं लागलेलं आहे, मायग्रेट व्हावं लागलेलं आहे. अनेक कामगार देशोधडीला लागलेले आहेत. त्यांच्याजवळ उत्पादनाच्या कोणत्याही प्रकारची साधनं शिल्लक नसल्या कारणाने त्यांच्यावरती उपासमारीची फार मोठ्या प्रमाणामध्ये वेळ आलेली आहे. एक प्रकारे तो मृतप्राय झालेला आहे. या समाज व्यवस्थेला त्यावेळेस त्या एका लेखकाने आर्थिक मानवाचा मृत्यू या पुस्तकामध्ये त्याचं एक फार मोठं विश्लेषण केलेलं आहे. आर्थिक मानवाचा मृत्यू या पुस्तकाबाबत मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आर्थिक मानवाचा अजून जन्मच झालेला नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आर्थिक मानवाचा अजून जन्मच झाला नाही तर त्याचा मृत्यू होण्याचा प्रश्नच नाही. कारण आजच्या कामगाराला साधे पोटभर सुद्धा अन्न मिळत नाही. म्हणजे त्यावेळेचा जो कामगार निर्माण झालेला होता मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जो काही मजुरी मिळत होती त्या मजुरीमधून त्याचं उदरनिर्वाह सुद्धा होऊ शकत नव्हता. त्या 2 वेळेच्या ज्या गरजा असतात भूक भागवण्याच्या तर त्या सुद्धा पूर्ण होऊ शकत नव्हत्या. अशी एवढा अल्प मोबदला त्याला मिळत होता की काय अशी एकूण परिस्थिती त्यावेळेस होती असे आपल्याला दिसून येते. त्यामुळे तो आर्थिक मानव ठरू शकत नाही की त्याच्या आर्थिक मोबदल्यावरती जर तो स्वतःचं पोट भरू शकत नाही तर तो आर्थिक मानव कसा होऊ शकतो असा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारल्याचे आपल्याला दिसून येते. मनुष्य निवड अन्नावरच जगत नसतो हे जरी खरे असले तरी मी तर म्हणतो की कामगारांनी सर्वप्रथम अन्नाचाच विचार करावा. बाबासाहेबांच्या 1943च्या या भाषणावरून आपल्याला दिसून येते की कामगारांचे श्रम व त्याला मिळणारा मोबदला यात मोठी तफावत होती. कामगाराला मिळणाऱ्या पगारातून त्याचे 2 वेळेचे सुद्धा जेवण होत नसावे एवढा अल्प पगार असावा अशी शंका आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहे. मानवी जीवनाचा पाया आर्थिक आहे म्हणून आर्थिक परिस्थितीप्रमाणे इतिहास घडत असतो असे विचार मार्क्सवाद्यांनी मांडले. त्यांच्या मते मालक हा वरिष्ठ वर्ग आर्थिक बाबींना महत्त्व देतो तसे महत्त्व कामगारांनी सुद्धा दिले पाहिजे.
मालक व वरिष्ठ वर्ग आर्थिक बाबींना जसं महत्त्व देतो त्याच प्रमाणचं महत्त्व कामगारांनी सुद्धा दिले तर इतिहास म्हणजे आर्थिक जीवनाचे प्रतिबिंब होईल, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान मार्क्सवाद्यांनी त्यावेळेस मांडलेलं होतं. पण मालकाने म्हणजेच वरिष्ठ वर्गाने तसेच कामगारांनी आपल्या जीवनाचा पाया पैसाच मानला तर सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थैर्यच नष्ट होऊ शकते, हा धोका कोणीच लक्षात घेतला नाही. अधिकाधिक नफा हे ब्रीद मालकांनी ठेवले आणि अधिकाधिक पगार हे ब्रीद कामगारांनी ठेवले व या अधिकाधिकच्या नादामध्ये मालक व कामगार अधिकाधिक बर्बाद झाले व या बर्बादीत सर्वाधिक बर्बाद कामगार झालेला आहे. म्हणजे गिरणी कामगार ही आपलं गिरणीचा मालक सुद्धा बर्बाद झालेला आहे, नाही असे नाही या अधिकाधिकच्या नादामध्ये, परंतु त्याच्यापेक्षा जास्त बर्बाद गिरणीतला कामगार झालेला आहे. काही काही हुशार गिरणी मालक जे होते त्यांनी आपली दिवाळखोरी जाहीर करून टाकली आणि कर्जमुक्ती शासनाकडून मिळवून घेतली. मात्र त्याने आपल्या कारखान्याचे नावही बदलून टाकले. आर्थिक कर्ज घेऊन तो पुन्हा गबर झाला, पण कामगारांचे तसे झाले नाही. तो कर्जमुक्तच होऊ शकला नाही, उलट अधिकाधिक कर्जबाजारी होत गेला. हे एक विदारक सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. भारतात औद्योगिक क्रांती झाली, लाखोच्या संख्येने कामगार निर्माण झाले, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला, त्यांची प्रतिष्ठा वाढली, त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण वाढले. शिक्षणाच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रात तो कामाची नवनवी संधी शोधू लागला. कामगार म्हणजे शारीरिक श्रम करणारा, शारीरिक श्रमाच्या मर्यादेत न राहता सुशिक्षित तरुण रोजगाराच्या नव्या वाटा शोधायला लागला. प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, संशोधक, पोलीस, शिक्षक अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यात रोजगार त्याला मिळत गेला. या रोजगार निर्मितीतून देशात अनेक अर्थाने सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांती झाली. वंश परंपरेने आलेली हलक्या स्वरूपाची कामं बंद झाली. जोड्या चपला तयार करणाऱ्या स्तंभाराची जागा बाटा, लखानी या भरती शिपाई म्हणून झाली. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून किंवा रोजगार मिळावा म्हणून ब्राह्मणांनी शिपाई पदासाठी सुद्धा काम करायला सहमती दिली. आणि मग हा ब्राह्मण शिपाई चहा देणे, फाईल देणे, साहेबाची बॅग उचलणे, पाणी देणे अशा प्रकारची कामं करायला लागला. म्हणजे जो ब्राह्मण पूर्वीच्या काळामध्ये काळानुरूप त्याने पौरोहित्याचं काम स्वीकारलं होतं, त्याच्या कामाला पवित्र असं ठरवलेलं होतं, आणि जे काम शूद्र अतिशूद्रांच्या वाट्याला आलेलं होतं त्याला अपवित्र ठरवण्यात आलेलं होतं. परंतु जे कामं म्हणजे हा जो शिपाई आहे, हा शिपाई एक प्रकार चतुर्थ श्रेणी सेवक, म्हणजे कामगारांच्या श्रेणीमधला चौथा वर्ग ज्याला आपण म्हणूया, चातुर्वर्ण व्यवस्थेमधला चौथा वर्ण, त्याच्या वाट्याला आलेली अस्पृश्यता किंवा मागासलेपण आपल्याला रोजगार मिळतो आहे ना, या आर्थिक लाभातून त्याने तो शिपाई म्हणून झालेला आणि त्याने शिपाईचे पद जे आहेत, औद्योगिक क्रांतीतून जसे मोठ्या प्रमाणात कामगार निर्माण झाले तसेच भांडवलदारही निर्माण झाले. वेगवेगळ्या उद्योगधंद्यात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करून आपले औद्योगिक साम्राज्य विस्तारत गेले. त्यातूनच सरकार त्यांच्या हिताचे विविध निर्णय घेत गेले. आणि जे शासनाचे उद्योग होते, जे शासनाचे कार्यालय होती, ज्यात मोठ्या प्रमाणामध्ये कामगार होता, कर्मचारी होता, शासनाला सुद्धा त्या त्या विभागाकडून दरवर्षी अब्जावधी रुपयांचा निव्वळ नफा मिळत होता. ते सर्व उद्योग, ती कार्यालये भांडवलदारांना चालवायला देऊ लागला शासन. मग तो सुरुवातीपासूनच ही व्यवस्था आलेली आहे की भांडवलदारांच्या हिताचे निर्णय, त्या प्रकारची कृती शासनाने करत आलेली आहे. ज्या कार्यालयांमधून किंवा ज्या विभागातून अब्जावधी रुपये शासनाला मिळत होते, तुम्ही चालवायला घ्या अशा प्रकारची भूमिका शासनाने घेतली. कुऱ्हाड मारली त्यांच्या पायावरती, त्यांचं फार मोठं नुकसान केलं आणि मोठ्या प्रमाणात कामगार कर्मचारी होत गेला, निव्वळ नफा मिळत होता. त्यातूनच शासकीय सेवा, सरकारी नोकर हळूहळू बाद होऊ लागले. रोजगाराची शासकीय संधी मिळेनाशी झाली. पर्यायाने देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था उदयास आली. ही भांडवलशाही अर्थव्यवस्था
देशातील सामान्य जनतेला अधिक त्रासदायक ठरू लागले. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात असते, मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होतात असा डांगोरा पेटला जातो. खाजगी क्षेत्र आणि व्यापार या शासनाने विकासाचे इंजिन मानले, पण त्यातून किती रोजगार निर्माण झाला? वाढलाच नाही, उलट तो 0.19% कमी झाला, म्हणजे मायनसमध्ये गेलेला आहे. म्हणजे रोजगार वाढला तर नाहीच, उलट तो मायनसमध्ये गेलेला आहे आपल्याला दिसतोय, आणि त्याचं प्रमाण 0.19% आहे. 1991 ते 1996 या 5 वर्षाचा रोजगार निर्मितीचा दर जर आपण पाहिला तर तो वाढण्याऐवजी 0.55% कमी झालेला आपल्याला दिसून येतोय. अवघ्या 5 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार जो आहे तो कमी झालेला आहे. आणि एकीकडे जर तुम्ही खाजगी उद्योगधंदे सुरू केले तर रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतील, अशा प्रकारची जाहिरातबाजी शासन माध्यमातून करण्यात आलेली आहे. 1991 ते 1998 यामध्ये या क्षेत्राने 12 कोटी ते 17 कोटीपर्यंतचा रोजगार निर्माण केला होता. पण शासनाने या क्षेत्राकडं, म्हणजे भारताचे जे लघु उद्योग क्षेत्र आहे, ह्या लघु उद्योग क्षेत्रांमध्ये जे रोजगार निर्मिती केली होती ती फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती. या लघु उद्योग क्षेत्राने 1991 ते 98 या क्षेत्रात या अवघ्या 7 वर्षामध्ये या लघु उद्योग क्षेत्राने भारतामध्ये 12 कोटी ते 17 कोटीपर्यंतचा रोजगार निर्माण केलेला होता. पण शासनाने या क्षेत्राकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. काय केलं काही कळत नाही. करत असेल तर देशाच्या विकासाकरिता, या देशातील तरुणांकरता, बेरोजगारांकरता हे क्षेत्र लागले, आणि साहजिकच त्यामध्ये त्यांना अपयश आले व रोजगार निर्मितीचं हे क्षेत्र जवळजवळ संपण्यात आलं. आज या क्षेत्रातील कामगारांची संख्या 55% कमी झालेली आहे. म्हणजे की त्याच्यामधले उलट तुम्ही लघु उद्योग क्षेत्र हे खाजगी भांडवलदारांकडे, उद्योगपतींकडे हस्तांतरित केल्यामुळे 55% नोकर कपात झाली, रोजगाराची संधी 55% कमी झालेली आहे. म्हणजे शासनाचा हा जो निर्णय फार मोठं यश आहे. अशा प्रकारची वल्गना त्या माध्यमातून करण्यात येत आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार नाही, यातून जे कामगार निर्माण होतील त्यांना कोणतीही सुरक्षितता राहणार नाही, हा धोका बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच ओळखला होता. म्हणून 12 आणि 13 फेब्रुवारी 1938 रोजी मनमाड येथे बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलेलं आहे, त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी रेल्वेच्या कामगारांच्या समोर जे भाषण केले, त्यामध्ये भाषण करताना त्यांनी स्पष्ट केले होते की ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे इथल्या कामगार वर्गाचे 2 मुख्य शत्रू आहेत. बाबासाहेबांचे हे विधान अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे, कारण ब्राह्मणशाहीमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय याचा अभाव असतो. ब्राह्मणशाही म्हणजे केवळ ब्राह्मणांनी चालवलेलं शासन व्यवस्था असा अर्थ नाही, किंवा ब्राह्मणांचं प्रभुत्व असं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची व्याख्या करताना या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे की ब्राह्मणशाहीमध्ये समता नसते, स्वातंत्र्य नसते, बंधुता नसते, न्याय नसते, आणि हीच जे तत्व जी आहेत ही भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा नसते. कारण भांडवलशाहीमध्ये सुद्धा या तत्वांचा अभाव आपल्याला दिसून येतो. भांडवलदार म्हणतात की आमचा निकष फक्त गुणवत्ता आहे, आम्हाला कोणत्याही जातीशी घेणं देणं नसतं, कोणत्याही समाजाशी घेणं देणं नसतं. अशा प्रकारची भूमिका ते मांडताना मांडत असतात.
आम्ही फक्त गुणवत्ता हा एवढाच निकष मांडतो आणि गुणवत्तेच्या आधारावरती रोजगार देत असतो, कामगार निर्माण करत असतो, अशा प्रकारची भूमिका ते घेता. पण गुणवत्ता निवड सुद्धा समतीतून होत नसते. इथंही उच्च निश्चितेचे प्रमाण जे आहे ते बघितले जाते. निम्न जातीचे बघून त्या आधारावर त्याची गुणवत्ता ठरवली जाते. एखाद्या निम्न जातीच्या माणसाजवळ फार मोठी गुणवत्ता आहे, परंतु ज्यावेळेस सवर्ण समाजाची गुणवत्ता किंवा उच्च जातीची व्यक्तीची गुणवत्ता आणि मागासलेल्या जातीच्या माणसाजवळ असलेली गुणवत्ता आणि या गुणवत्तेच्या स्पर्धात्मक पद्धतीतून जर त्या जागा जर कमी असतील आणि तर त्या कमी जागा ह्या कोणाच्या भरायच्या गुणवत्तेच्या आधारावर, असा प्रश्न ज्यावेळेस भांडवलदारांच्या समोर उभा राहतो त्यावेळेस त्याचे मानसिक कल हा मागासलेल्या माणसाच्या अंगी असलेल्या गुणवत्तेकडे जात नसतो. तर या देशातल्या ज्या काही सवर्ण जाती उढारलेला समाज आहे त्या समाजाच्या अंगी असलेली गुणवत्ता तो लक्षात घेतो आणि मग तो त्याला कामाची म्हणून ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे असं आपल्याला म्हणता येतं. गुणवत्तेच्या आधारावर निवड केलेल्या कामगारांना सुद्धा मग बढतीमध्ये, पगारवाढीमध्ये, बदल्यांमध्ये नाडविले जाते. नोकर भरती बंद करणे, नोकर कपात करणे, कमी नोकरदारांकडून अधिकाधिक नोकरांचे काम विनामोबदल्यात करून घे असते नाही असं नाही. म्हणजे आम्हाला 3 लाख रोजगार निर्माण करता येऊ शकतो अशा प्रकारच्या वल्गना ज्यावेळेस आपण करतो तर त्या 3 लाख जागा निर्माण होऊ शकतात, नाही असं नाही, परंतु त्या भरल्या जात नाही. आम्ही फक्त रिक्त जागा किती होऊ शकतात याची आकडेवारी जाहीर करतो, परंतु त्या जागा भरल्या जात आहेत किंवा नाही, भरलेल्या जागांवरती कोणती माणसं भरली गेलेली आहेत, म्हणजे संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या एसटींना जे काही आरक्षण लागू केलेले आहे त्या प्रकारचं आरक्षण त्या माध्यमातून घेतलं जातंय किंवा नाही याचा कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही. आम्ही किती लोक भरले आहेत याची आकडेवारी काही जाहीर होत नाही. फक्त आकडेवारी काय होते की अशा प्रकारच्या उद्योग आम्ही जर प्रायव्हेट कंपन्यांना प्रदान केली तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारांची निर्मिती होऊ शकते, रोजगाराच्या संध्या उपलब्ध होऊ शकतात, बेकारीचं प्रमाण कमी होऊ शकतो, अशा प्रकारची भाषणं करून आम्ही टाळ्या मिळवत असतो, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र किती रोजगार निर्मिती झाली याची आकडेवारी मात्र आम्ही काही लोकांसमोर देत नाही. तेवढे कामगार जातात किंवा नाही हे सुद्धा आम्ही पाहत नाही. फक्त आकड्यांचा खेळ खेळला जातो व बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली जाते. यातून समाजात आर्थिक दारिद्र्य वाढते. आज भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये 57.77%, हे लक्षात घ्या, आज भारतामध्ये ग्रामीण भागात 57.77%, तर शहरी भागामध्ये 45.71% दारिद्र्य आहे. केवढं मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या देशातल्या शासकीय संस्था, शासकीय विभाग, शासकीय सेवा उद्योगपतींना प्रदान केल्याच्या नंतर, करोडोने रोजगार निर्मिती होणाऱ्याच्या वल्गना केल्याच्या नंतर एवढं दारिद्र्य या देशामध्ये राहिलं कसं काय? ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, शहरी भागामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे. तर हे कशाचं फलित आहे? याचा अर्थ तुमची जी नीती आहे ही कुठेतरी फेल झालेली आहे असं त्याचा अर्थ होतो. रोजगार उपलब्ध करून दिला म्हणजे बेरोजगार तरुणांची संख्या कमी झाली, बेकारांची संख्या कमी झाली असे दर्शविले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या पदवीधर तरुणाला एखाद्या रेल्वे स्टेशनवर, म्हणजे तरुण आहे, पदवीधर आहे, त्या पदवीच्या माध्यमातून त्याला रोजगार मिळाला पाहिजे, हा त्याचा नैतिक अधिकार नाही असे नाही, परंतु रेल्वे स्टेशनवर चहा विकण्याचा परवाना दिला म्हणजे त्याला रोजगार मिळाला असे सांगितले जाते. एका अर्थाने ते बरोबर आहे, कारण त्यातून त्याला त्याचे आर्थिक उत्पन्न मिळाले, त्याला मिळत असते. त्या आर्थिक उत्पादनातून तो आपले उदरनिर्वाह करत असतो. तसेच तो बेकार न फिरता आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी अडकून राहतो. पण एका पदवीधर तरुणाने चहा विकणे हे रोजगार मिळवण्याचे साधन ठरते का?
हे सर्व प्रश्न त्या माध्यमातून अनुत्तरित जातात. अशा प्रकारच्या रोजगार निर्मितीतून बेकारीचे वास्तव आकडे लपवले जातात. त्याला रोजगार दिला म्हणजे आम्ही काय करतो की तो बेकारीचं प्रमाण जे आहे ते कमी झालं असं आपण दर्शवित असतो. अशा प्रकारच्या रोजगार निर्मितीतून बेकारीचे वास्तव आकडे लपवले जातात. भारतात साधारणतः सुशिक्षित बेरोजगार याचाच विचार होत असतो. अशिक्षित बेरोजगारांचा तर विचारच होत नाही. आम्ही एवढे शिक्षण घेतले आहे तरी आम्हाला रोजगार नाही, तर ज्यांनी शिक्षणच घेतले नाही त्यांना तरी कुठे रोजगार मिळणार, अशा प्रकारची भूमिका ही अगदी सर्वात आपण ऐकत असतो. तेव्हा शासन सुद्धा सुशिक्षित तरुण तयार होणार नाही याची खबरदारी घेते. आम्ही विचार कसला करतो, ज्याने शिक्षण घेतलेलं आहे, सुशिक्षित आहे, तरी त्याला रोजगार नाही म्हणजे तो बेरोजगार आहे, सुशिक्षित बेरोजगार. मग आम्ही व्यवस्था अशी निर्माण करायची की तो अशिक्षित राहील. म्हणजे अशिक्षित बेरोजगाराचे आम्ही तर काही विचारच करत नाही. आमच्या शासन दरबारी तरी त्याचा विचार होत नाही किंवा समाजामध्ये सुद्धा त्याचा विचार होत नाही अशिक्षित बेरोजगाराचा. तेव्हा आम्ही अशिक्षित कसे निर्माण होतील याच्या अनुषंगाची भूमिका निभावत असतो शासकीय पातळीवरती. आज भारतामध्ये 60% मुलं तर 84% मुली साध्या साक्षर सुद्धा नाहीत. म्हणजे भारतामधल्या शिक्षणाचं प्रमाण जर बघितलं, आज भारतामध्ये शिक्षणाचे प्रमाण जर टक्केवारीमध्ये बघितलं तर ती टक्केवारी कमी कमी होताना आपल्याला दिसत येत आहे. आज भारतामध्ये 60% मुलं आणि 84% मुली ह्या साध्या साक्षर सुद्धा नाहीत. साक्षरतेच्या बाबतीत ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहीपेक्षा खराब आहे. पदवीधर असलेले तरुण 5%च्या जवळपास आहे. शाळांचे खाजगीकरण केल्याने आणि क्लासेसचे फॅड निर्माण केल्याने सर्वसाधारण कुटुंबातील मुलांना शाळेत पाठविणे, क्लासेसची फी भरणे अवघड जात आहे. त्यातही काही विषयाचे क्लासेस या टोकाला तर काही विषयाचे क्लासेस त्या टोकाला राहतात. त्याच्यामुळे गाडीशिवाय तुम्हाला क्लास अटेंड करता येत नाही. तेव्हा क्लास अटेंड करणे कठीण होऊन बसलेले आहे. म्हणजेच शाळेची फी अधिक क्लासची फी अधिक गाडी खरेदीचा खर्च, आणि आता तर प्रत्येक शिक्षण हे मोबाईलवरून दिलं जात आहे. तेव्हा शिक्षणासाठी तुम्हाला मोबाईल आवश्यक झालेला आहे. म्हणजे शिक्षणाकरता तुम्हाला आता काय आवश्यक झालेलं आहे, क्लास लावणे आवश्यक झालेलं आहे. खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेणे आवश्यक झालेलं आहे. खाजगी शाळांची फी एवढी असते की ते तुम्ही याकडून भरू शकत नाही. क्लासेसची फी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये असते की ती सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेर असतात. क्लासेस अटेंड करायचे तर गाडी घ्या, शिक्षण घ्यायचं आहे तर मोबाईल घ्या. म्हणजे शाळेची फी, क्लासेसची फी, गाडीचा खर्च, मोबाईलचा खर्च हा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे की सर्वसाधारण कुटुंबातील माणसं, म्हणजे जी काही आता मी दारिद्र्यतेच्या संदर्भामध्ये सांगितलं की या लोकांना आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणे कठीण झालेलं आहे. हा शिक्षणाचा वाढता खर्च आणि आर्थिक मागासले पण जर बघितले तर आपल्याला असे दिसून येते, जे काही सर्वेक्षण झालेले त्यात असे दिसून आलेले की ग्रामीण भागामध्ये आजही 5% कुटुंब, लक्षात घ्या, ग्रामीण भागामध्ये 5% कुटुंब आजही 550 रुपयापेक्षा कमी रक्कम दर महिन्याला दरडोई खर्च करत आहेत. 5% कुटुंब असे आहेत भारतामध्ये की जे दरडोई 550 रुपये खर्च करत आहेत. तर 6% कुटुंब 2500 रुपये प्रति व्यक्ती खर्च करत आहे. माध्यमिक शाळांचा खर्च हा प्रति विद्यार्थी प्रतिमाह जर काढला तर तो 5000 रुपये निघत आहे. म्हणजे एकीकडं 550 रुपये आपण खर्च करतो एका महिन्याला. काही माणसांचा खर्च जो आहे तो 2500 पर्यंतचा आहे आणि एका विद्यार्थ्याचा एका महिन्याचा खर्च 5000 रुपये. म्हणजे हे प्रमाण जे आहे हे एवढ्या मोठ्या व्यस्त प्रमाणामध्ये. म्हणजे शिक्षण कोणाच्या दृष्टीने सोयीस्कर झालेलं आहे, ज्यांच्या जवळ आर्थिक उत्पादनाचा स्रोत मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जो आर्थिकदृष्ट्या सधन आहे, ज्याच्याजवळ उत्पादनाची साधनं मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहे किंवा त्याच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीची साधनं आहेत, अशाच लोकांचं शिक्षण असं समीकरण या देशामध्ये झालेलं आहे. तेव्हा 5000 रुपये खर्च कसा करावा हा मोठा प्रश्न आजच्या देशामध्ये, आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे त्याचे शिक्षणाचे आणि रोजगाराचे कवाड आपोआप बंद झालेले आहेत. भारतात दारिद्र्याचे जे प्रमाण आहे ते सुद्धा 60%पेक्षा अधिक आहे. तेव्हा आधुनिक भांडवली अर्थव्यवस्थेमुळे चांगल्या रोजगाराची शिक्षणाची संधी ही आपल्याला मिळूच शकत नाही. पर्यायाने बहुसंख्य जनता दारिद्र्यात आहे आणि या माध्यमातून जो काही बेरोजगार निर्माण झालेला आहे, अशिक्षितांचा बेरोजगार, याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र बेरोजगारांच्या संख्येमध्ये त्याची गणना केली जात नाही. 80च्या दशकापासून आर्थिक विकासाची आणि रोजगार निर्मितीची क्षमता सर्वच क्षेत्रामध्ये घटलेली आहे. अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील रोजगाराचा मुख्य स्रोत असलेल्या शेती क्षेत्राची कामगार सामावून घेण्याची क्षमता सुद्धा कमी झालेली आहे. अर्थव्यवस्थेच्या संघटित क्षेत्रात रोजगार वृद्धीचा वार्षिक दर
2.48%वरून 1.38%वरती आलेला आहे. म्हणजे तो किती कमी झालेला आहे. नियोजन आयोगाने सुद्धा अर्थव्यवस्थेच्या सर्व 9 क्षेत्रामध्ये रोजगार घटला आहे असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. केंद्र शासनाचा हा नीती आयोग आहे, तो काही तुमचा आमचा नीती आयोग नाही. या नीती आयोगाने सुद्धा सांगितलेलं आहे की त्याचे जे काही 9 क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगारांची संख्या ही कमी कमी होत गेलेली आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. हे शासकीय आकडेवारी आहे. तर भारतामध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे जवळजवळ 6,000 प्रकारच्या जाती आहेत. या जातींची व्यवसायात विभागणी करण्यात आली आहे. त्यातही उच्च जातीच्या व्यवसायाला पावित्र्यता निर्माण झालेला आहे. तर कनिष्ठ जातीच्या व्यवसायात अप्रतिष्ठित ठरवले गेले. या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की इतरत्र आर्थिक क्रिया वा कायम धार्मिक आर्थिक क्रिया वा या कायम धार्मिक पावित्र्याच्या बाहेर राहिलेल्या आहेत. शिकार करून, पशुपालन करून, शेती करून उदरनिर्वाह करणारा प्रत्येक समाज हा कोणत्या ना कोणत्या धर्माचा होता. पण त्या धर्माने शिकारीला, पशुपालनाला वा शेतीला कधीच पावित्र्य बहाल केलेले नव्हते. जगात फक्त हिंदू हेच असे लोक आहेत की ज्यांच्यात आर्थिक रचना, कामगारांशी संबंध हे धर्माने पवित्र अपवित्र ठरविलेले आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय सत्ता आणि प्रतिष्ठा उच्चवर्णीयांनाच बहाल केली गेली व कनिष्ठ जातीयांना अपमानित करून त्यांचे अवमूल्यन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सामान्य जनतेपर्यंत विषम पद्धतीने होईल आणि जनतेचा विकास हा झालेला आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारचं विश्लेषण त्या अनुषंगाने आपल्याला करता येत आहे. विकासाच्या लाभाचा विषम वाटप हे त्याचं मुख्य स्रोत आहे. अशी भीती बाबासाहेबांना त्याच वेळेस वाटत होती. त्यांची ती भीती किती सार्थ होती हे आपल्याला दिसून येते की एकीकडं भारतामध्ये एक माणूस एका वर्षाला 50 किलो अन्नाची नासाडी करतो आणि त्याच भारतामध्ये एका वर्षात 19% लोक अपुऱ्या अन्नाने झोपतात. ही एवढी मोठी विषमता जी आहे ही भारतामध्ये भांडवली अर्थशाही व्यवस्थेमुळे निर्माण झालेली आपल्याला दिसून येत आहे. अशी ही विचित्र परिस्थिती भारतात निर्माण होऊ शकेल ही भीती बाबासाहेबांना वाटत होती. म्हणून त्यांनी काही उपाय सुचवलेले आहेत. जसे महत्त्वाच्या उद्योगांची मालकी राज्य संस्थेकडे असायला पाहिजे व ते उद्योगधंदे राज्य संस्थेकडूनच चालविले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. महत्त्वाची जी काही उद्योगधंदे आहेत ही राज्य संस्थेकडे असायला पाहिजे आणि ती महत्त्वाची उद्योगधंदे राज्य संस्थेनेच चालवायला पाहिजेत. जे महत्त्वाचे उद्योग नाहीत पण मूलभूत उद्योग आहेत त्यांची मालकी राज्य संस्थेकडे राहील व ते राज्य संस्थेद्वारे अथवा राज्याने स्थापन केलेल्या महामंडळाद्वारे चालवले जातील. विमा क्षेत्रावर केवळ शासनाचा एक अधिकार आहे. विमा क्षेत्रावरती एकट्या शासनाचा अधिकार आहे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा अधिकार असता कामा नये असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सुचवलेलं आहे. शेती क्षेत्र राज्य संस्थेच्या अखत्यारीत राहील अशा प्रकारची काही महत्त्वाची सूचना बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि त्यातून रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतो. पण शासन तर आपल्याकडं आता कोणत्याच प्रकारचा उद्योग ठेवू इच्छित नाही. मध्ये असू द्यात, त्याच्यामध्ये कोट्यावधी कामगार असू द्यात, हे सगळे उद्योग आम्ही उत्पन्नांना बहाल करत आहेत, हस्तांतरित करीत आहोत. अशा प्रकारचं आता अनेक उद्योग बड्या भांडवलदारांकडे हस्तांतरित करून टाकलेले आहेत. त्यामुळे रोजगाराची संधी कमी झाली आणि जे काही कामगार निर्माण झाले त्यांची सुरक्षितता सुद्धा हिरावून घेण्यात आलेली आपल्याला दिसून येत आहे. आज भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा वाढती लोकसंख्या लक्षात घेता रोजगार वाढविणे हे शासनाचे कर्तव्य ठरते. पण शासन याबाबत गंभीर कधी राहिलेलं नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. नोकरी न मिळालेल्या तरुण म्हणजे बेरोजगार असे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो. पण बेरोजगारीचे अजूनही काही प्रकार आपल्याला दिसून येत आहेत. बेरोजगारीचे काही प्रकार जे आहेत ते 7 प्रकार आहेत. जसे खुली बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, अदृश्य बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी असे काही बेरोजगारीचे प्रकार आहेत. केवळ सुशिक्षित बेरोजगार, अशिक्षित बेरोजगार अशाच प्रकारची बेरोजगारीचं प्रमाण आहे असं नाही, तर अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे. उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे मजुरांची मागणी कमी पण पुरवठा अधिक यातून बेरोजगारी निर्माण होत असते.
भारताने 2022चं जे बजेट मांडलेलं आहे त्यात 5 वर्षात 60 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 2022मध्ये आपल्या सरकारने जे काही आर्थिक बजेट मांडलेलं आहे तर त्यामध्ये 5 वर्षामध्ये किती रोजगार निर्मिती करण्याचं लक्ष ठरवलेलं आहे तर ते 60 लाख. तर आज आपली लोकसंख्येची आहे 130 कोटी आहे. 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये 5 वर्षामध्ये 60 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष जर असेल तर आम्ही बेरोजगारी निर्मूलनाच्या संदर्भामध्ये किती गंभीर आहोत हे आपल्याला दिसून येत आहे. लक्षात ठेवा बंधूंनो. तर याचं जर प्रमाण काढलं म्हणजे एकूण लोकसंख्येशी 60 लाख रोजगार निर्मितीचं प्रमाण जर काढलं तर ते 0.009% एवढं अत्यल्प निघत आहे. म्हणजे शासन या अनुषंगाने विचार काय करत आहे हेच आपल्याला कळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पदवीधर तरुण भजी तळत आहेत. अनेक वर्षांपासून देशातल्या पदवीधरांच्या दृष्टिकोनातून रोजगाराची साधने आहेत आणि खुद्द शासन म्हणत आहे की तुम्ही भजी तळा, तुम्ही चहा विका. अशा प्रकारचे उपदेश शासकीय पातळीवरती होत आहेत. आणि या देशातले तरुण म्हणजे भोपाळच्या रेल्वे स्टेशनवर जर आपण गेला तर त्या ठिकाणी अनेक पदवीधर महिला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अतिशय ड्रेस कोड घालून चहा तयार करतात आणि ते प्रवाशांना विकतात आणि तेच त्यांचं उत्पादनाचं साधन आहे. शिक्षण त्या सगळ्या ज्या महिला आहेत मधल्या ज्या रेल्वे स्टेशनवरती चहा विकत आहेत एकाही स्त्रीचं शिक्षण पदवीपेक्षा कमी झालेलं नाहीये. या देशातल्या तरुणांचं म्हणजे पदवीधरांचं किंवा पदवीपेक्षाही अधिक शिक्षण जे पदव्युत्तर शिक्षण आहे, IT चं शिक्षण आहे, त्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन काय झालेलं आहे? भजे तळणे, चहा विकणे अशा प्रकारचं त्याच्यातून त्यांचं साधन झालेलं आहे आणि त्याच्यातून तो आपला उदरनिर्वाह करत आहे. 18 ते 35 वयोगटातील तरुणांचा अभ्यास केला गेला तेव्हा बेरोजगारीची पीडा किती खोलवर पोहोचली. दीर्घ वेळ त्याबाबत त्याला सतत वाईट वाटत आलेलं आहे. अनेक बेरोजगार तरुण हे एकाकी जीवन जगू लागलेले आहेत. अशी एक निराशावादी पिढी तयार झालेली आहे. ही पिढीची पिढी तयार झालेली आहे. कशातून तयार झालेली आहे? त्यांना रोजगार मिळालेला नाही आहे. कामगार कपात निर्माण झाली, नवीन रोजगाराची साधनं उपलब्ध झाली नाही, भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण करून भांडवलदारांचं भलं करणारी उद्योगधंदे निर्माण झाली. त्याच्यामुळे या तरुणांना रोजगार मिळत नाही. शिक्षणासाठी एवढ्या मोठ्या 15-20 वर्ष तो शिक्षणासाठी घालवतो. नोकरी मिळावी म्हणून तो 10-10, 15-15 वर्ष वणवण भटकत असतो. नाना तऱ्हेच्या डिपार्टमेंटमध्ये तो अर्ज फाटे करत असतो, परंतु त्याला नोकरी मिळत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये एक नैराश्य निर्माण झालेलं आहे आणि अशी एक नैराश्यवादी एक पिढीच्या पिढी भारतामध्ये निर्माण झाल्याचं एक सर्वेक्षण आपल्या पुढे आलेलं आहे. हे सुद्धा शासकीय पातळीवरती हे सुद्धा मी काही माझ्या मनानं सांगत नाही आहे. तेव्हा शासनाने सदृढ देशाच्या निर्मितीकरिता अधिकाधिक रोजगार निर्माण हे केलेच पाहिजे. सरकारने अशा काही पद्धती शोधल्या पाहिजे की बेरोजगार तरुणांना त्यांच्या कौशल्यासह मान्यता देता येऊ शकेल आणि त्यांना काम मिळू शकेल. निव्वळ भांडवलदारांना उद्योगधंदे विकून बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. केवळ मोठमोठ्या वल्गना करून टाळ्या मिळवून सदृढ देशाची निर्मिती करता येणार नाही. या देशाचा भाग्यविधाता मुख्य आधारस्तंभ या देशातला तरुण आहे आणि त्याचेच भवितव्य जर अंधकारमय असेल, जर ते ठेवले जात असेल तर आपण कोणता प्रकाश टाकू हा विचार आपल्याला करणे क्रमप्राप्त होऊन बसलेला आहे. तेव्हा आपण या देशामध्ये प्रकाश टाकण्याची जर भाषा करत असाल तर या देशातल्या तरुणांच्या समोर जे आलेले नैराश्य आहे हे तुम्हाला पहिल्याने घालवावं लागणार आहे. बेरोजगारीचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे जर आपण बघितलं तर एका जागेकरिता किती मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज येतात याच्यावरून आपल्याला दिसून येत आहे. मागील 15 वाड्यामध्ये म्हणजे मागच्या वर्षामध्येच मला वाटतं मध्य प्रदेशामध्ये 15 सरकारी जागांची जाहिरात निघाली. मध्य प्रदेशामध्ये 15 शासकीय नोकर भरती करायची आहे याच्याकरता आणि त्याही कोणत्या? कमी कौशल्याच्या. म्हणजे त्याही काही फार मोठ्या उच्च दर्जाच्या जागा होत्या अशातला भाग नाही. कमी कौशल्याच्या जागा फक्त 15 कुठे निघाल्या? मध्य प्रदेशामध्ये. त्या जागांसाठी किती अर्ज यावेत? तर त्यासाठी 10,000पेक्षा अधिक अर्ज आले. जागा फक्त 15, त्याही कमी कौशल्याच्या. अर्ज आले 10,000 आणि त्यामध्ये ज्यांनी अर्ज केले त्या 10,000मध्ये त्यामध्ये अधिकाधिक तरुण हे पदवीधर होते. म्हणजे कमी कौशल्याची का होईना आपल्याला जागा मिळावी, सरकारी नोकरी मिळावी
या माध्यमातून तो अर्ज करत आहे त्याची संख्या 10,000च्या पुढे गेलेली आहे. तर ह्या अकुशल कामाकरिता आलेल्या या 10,000 तरुणांमध्ये उच्च शिक्षित, अतिउच्च शिक्षित मुलं होती. म्हणजे केवळ उच्च शिक्षितच होती असं नाही, तर काही काही तर अतिउच्च शिक्षित होती. त्याच्यामध्ये काहींनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं होतं, म्हणजे BE झालेलं होते, काही MBA झालेले होते, काही LLM झालेले होते. आणि एवढेच नाही तर काही तरुणांनी तर न्यायाधीशाची परीक्षा देण्याची तयारी सुद्धा केलेली होती. अशा प्रकारचे तरुण अकुशल कामाकरिता त्या ठिकाणी आलेले होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये बेरोजगारी आहे की निवड 15 अकुशल कामासाठी 10,000पेक्षासाठी आणि तेही उच्च शिक्षित, अतिउच्च शिक्षित तरुण अर्ज करतायत. तर हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. 2021 मध्ये बेरोजगारीचा दर हा 8% एवढा होता. 2020 मध्ये आपल्या देशामध्ये असलेल्या बेरोजगारीच्या प्रमाणापेक्षा, हे लक्षात घ्या की 2020 मध्ये आपल्या देशामध्ये जी काही बेरोजगारी होती त्याचं जे प्रमाण होतं त्याच्यापेक्षा बांगलादेशाचं प्रमाण कमी होतं, त्याच्यापेक्षा मेक्सिकोचं प्रमाण कमी होतं, त्याच्यापेक्षा व्हिएतनामचं प्रमाण कमी होतं. म्हणजे या अप्रगत देशांमध्ये सुद्धा बेरोजगारीचं देशातील एकूण मनुष्यबळापैकी 3/4 मनुष्यबळ हे स्वयंरोजगार व अनौपचारिक काम करणारे आहे. त्यांना सामाजिक सुरक्षेचे काही लाभ मिळत नाहीत. केवळ 2% मनुष्यबळ सामाजिक सुरक्षा असलेल्या नोकऱ्यांमध्ये आहेत, ज्यामध्ये निवृत्ती बचत योजना, आरोग्य योजना, 3 वर्षापेक्षा जास्तीचे लेखी करार आदींचा समावेश आहे. जे काही काम करीत आहेत त्यांचं उत्पन्न हे खूप कमी आहे. 45% कामगार आज भारतामध्ये जे काही कामगार आहेत या कामगारांमधले 45% कामगार असे आहेत की ज्यांचा मासिक पगार हा 9,000 ते 9,750 एवढाच आहे. 45% कामगारांचा पगार, मासिक पगार हा 9,000 ते 9,750 एवढाच आहे. आणि 2019 मध्ये किमान वेतन, म्हणजे आम्ही 2019 मध्ये कमीत कमी काम एका कामगाराला एका दिवसाला 375 रुपये रोज हा मिळालाच पाहिजे असा कायदा केलेला आहे 2019 मध्ये. आणि आज आमचा जो कामगार आहे 2021 मधला हा कामगार 9,000 म्हणजे एका दिवसाला तो 300 रुपये रोज कमवत आहे. 300 ते 325 रुपये रोज तो कमवत आहे. त्याचं मिनिमम पगार रोज आहे तो 375 आहे. म्हणजे जो शासनाने ठरवून दिलेला आहे की कमीत कमी त्याला 375 रुपये रोज हा मिळायलाच पाहिजे, तेवढाही या आजच्या कामगारांना मिळत नाही. एवढी दयनीय अवस्था भारतातल्या कामगारांना मदशी झालेली आहे. त्याचं 45% प्रमाण आहे. परंतु असे असून सुद्धा भारतातला कामगार एवढ्या कमी पगारावरती काम करण्याकरिता खुश आहे. अशा अकुशल कामांची, म्हणजे जिथं 9,000 रुपये का असेना पगार मिळत आहे त्याची ज्यावेळेस वॅकन्सी निघते तर त्याच्यासाठी सुद्धा लाखोने अर्ज येतात. लोकांची रीग लागते, काही किलोमीटरपर्यंत रीग लागते, हे लक्षात घ्या. तर एकीकडे असं चित्र भारतामध्ये आहे. भारत सरकारने व्यवसाय सुलभतेकरिता 44 कामगार कायदे रद्द करून टाकले. अनेक लढ्यातून आपले जे अधिकार मिळवले होते ते अधिकार आजचा कामगार हरवून बसलाय. सरकारने मालकांना, उद्योगपतींना, कारखानदारांना हायर अँड फायर हा अधिकार प्रदान करून टाकलेला आहे. या अधिकाराने संबंधित मालक कामगारांना कधीही कामावर घेऊ शकतो. हायर अँड फायरच्या या तत्वाप्रमाणे कोणताही कामगार जो आहे तो मालक त्याच्या कामावरती कामगारांना कधीही घेऊ शकतो आणि त्याला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तो त्याला कमी करू शकतो. एवढ्या प्रकारचं त्याला स्वातंत्र्य मिळून गेलं आहे. तर हा अधिकार त्याला मिळून गेलेला आहे. कधीही कामावरून कमी करू शकतो. राष्ट्रीय रोजगार वृद्धी अभियान, राष्ट्रीय अप्रेंटिसच्या माध्यमातून रोजगार कार्यक्रम यातून सरकार नियमित रोजगार नष्ट करू पाहत आहे. कायम रोजगार, कामाची सुरक्षा यामुळे नष्ट होत आहे. सरकारने संरक्षण उत्पादन, रेल्वे, विमा, बँक इत्यादींमध्ये 100% थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊन टाकली आहे. कोळसा खाणीचे खाजगीकरण करून टाकले आहे. 600 रेल्वे स्टेशन त्याच्या आजूबाजूच्या जमिनीसह खाजगी व्यावसायिकांना दिले जात आहेत. ऊर्जा, पेट्रोलियम, दूरसंचार, पोलाद, नागरी उड्डयन, बंदरं यासारख्या सार्वजनिक उद्योगांना सुद्धा खाजगी व्यावसायिकांना विकले जात आहे. कामगारांनी व सर्वसामान्य लोकांनी
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ठेवलेली कोट्यवधीची बचत लुटून कर्ज बुडवून कॉर्पोरेट घोटाळेबाज देशाबाहेर पडून जात आहेत. सरकार आर्थिक स्रोत वाढवण्याकरिता खाजगीकरण सांगते, पण बड्या कॉर्पोरेट्सवरती दरवर्षी 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करीत आहे. एकीकडे सरकार बेरोजगार निर्माण करत आहे, रोजगाराची संधी कमी कमी करत आहे. त्याच्याकरता एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शासकीय सेवा आहेत त्या उद्योगपतींना बहाल करत आहे. या देशातले बडे भांडवलदार ज्यांनी कामगारांच्या श्रमावरती अब्जावधी रुपये कमवलेले आहेत, ज्यांनी आपले श्रमदान करून आपले काही पैसे बँकांमध्ये जमा केलेले आहेत, अशा कामगारांच्या, सर्वसामान्य जनतेच्या पैशांची लूट याच उद्योगपतींनी, याच बड्या भांडवलदारांनी करोडो रुपये, अब्जावधी रुपयांची लूट करून परदेशामध्ये चालले गेलेले आहेत. त्यांच्यावरती शासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. उलट यांची आर्थिक दिवाळखोरी मान्य करून त्यांचे कर्ज माफ करून टाकलेले आहेत. 11 लाख कोटीच्या पुढं यांचे कर्ज शासनाने माफ करून टाकलेले आहे. यांच्याकडून ही जी कर्ज वसुली करणे क्रमप्राप्त आहे, मात्र त्यांच्याकडून कर्ज वसुली न करता उलट त्यांचे कर्ज माफ केलेले आहे आणि तेही 11 लाख कोटीच्या पुढे त्याची संख्या गेलेली आहे. आम्ही कॉर्पोरेटचा विचार करतो शासकीय पातळीवरती. या कॉर्पोरेटवरती आम्ही दरवर्षी जवळजवळ 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करतोय. या कॉर्पोरेटवाल्यांचे लाड आपण जर बंद केले तरी सुद्धा भारतात दरवर्षी किमान 1 कोटी कर्मचाऱ्यांचा पगार आपण सहज देऊ शकतो. 5 लाख कोटी तर त्यांचा 1 कोटी कामगारांचा पगार तुम्ही करू शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांच्या दृष्टीने, सुशिक्षित बेरोजगारांच्या तरुणी रोजगारांच्या साधनांच्या निर्मितीच्या अनुषंगाने अतिशय निराशाजनक असं चित्र आहे. तेव्हा हळूहळू शासकीय नोकर भरती बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्या ठिकाणी अस्थायी कामगार, कंत्राटी कामगार नेमले जात आहेत. हे असेच चालू राहिले तर भारतातील तरुणांना पडेल ते काम करणे हे धोरण अंगीकारावे लागणार आहे. पदवी शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण बाजूला ठेवावे लागणार आहे. बदलत्या काळानुरूप एकतर ते स्वीकारावे लागेल, नाहीतर भीक मागावी लागेल. अशी एकूण अवस्था आपल्या देशामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर असं हे एकूण अंधकारमय झालेलं आहे. एकट्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला, संपूर्ण भारताचा विचार करण्याची गरज नाही, एकट्या महाराष्ट्राचा आपण विचार करू तर 1987 सालापासून महाराष्ट्रामध्ये नोकर कपातीचे धोरण जे राबविले गेलेले आहे, तर त्याचं आपण जर बघितलं 1987 सालापासून नोकर कपात भारतामध्ये सुरू झालेली आहे. नोकर भरती बंद करण्यात आलेली आहे. फक्त या अलीकडच्या 5 वर्षामध्ये जी काही महाराष्ट्र राज्याचे 42 विभाग आहेत, या 42 विभागांमधली जी काही नोकर कपात झालेली आहे त्या नोकर कपातीची संख्या 17 लाख आहे. ही काही कमी नाही. 42 विभागांमधली अवघ्या 5 वर्षांमधली नोकर कपात करायच्या माध्यमातून रिक्त झालेल्या रोजगारांची, कामगारांची संख्या ही 17 लाख आहे. आणि 1987 सालापासून जर आपण काढलं तर 35 वर्षांमध्ये 43 लाख, म्हणजे 5 वर्ष आधीची 43 लाख आणि ही 17 लाख, अशी जवळजवळ 60 लाख नोकर कपात एकट्या महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. तर भारतभरामध्ये बंद करण्यात आलेल्या शासकीय शाळा, त्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षकांची संख्या यांची जर आपण आकडेवारी काढली तर ती जवळ कोट्यवधीच्या घरामध्ये जाते. म्हणजे अशा प्रकारे भारत सरकार एकीकडे रोजगाराची साधनं कमी कमी करत आहे आणि कामगारांची संख्या कमी करत आहे. कामगारांची संख्या कमी करून त्यांच्यामध्ये असुरक्षितता निर्माण करत आहे. म्हणजे जे काही कामगार आहेत ते सुद्धा सुरक्षितरित्या काम करू शकत नाही. त्यांना पगार कमी आहे, उद्या मी कामावर जाईलच याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही आहे. जो कामगार मालक आहे तो मालक त्या कामगाराला कामावरून केव्हाही कमी करू शकतो, असे अधिकार त्याला मिळालेले आहेत. त्यामुळे आज भारतामधल्या रोजगारांच्या संदर्भामध्ये काही आशादायक चित्र नाही आहे आणि जे काही कामगार निर्माण झालेले आहेत त्यांचंही पण काही आशादायी भवितव्य आपल्याला दिसून येत नाही आहे. आज नोकर भरती बंद करणे, नोकर कपात करणे आणि अत्यावश्यक असलेले नोकर, अस्थायी कामगार, कंत्राटी कामगार या माध्यमातून निर्माण केले जात आहेत. म्हणजे कामगार कमी केले जात आहेत तर कामं तर चालूच राहत आहेत. मग ते कामं कोणी करायची? मग अस्थायी कामगार निर्माण करायचे, कंत्राटी पद्धतीने कामं करायचे आणि जे 3 श्रेणीचे आणि 4थ्या श्रेणीचे जे काही कामगार आहेत ते या माध्यमातून भरायचे. आणि त्याच्या माध्यमातून काय होत आहे की एक वेगळी कार्यप्रणाली झालेली आहे. क्लास 3 आणि क्लास 4 साठी नोकर भरती अस्थायी स्वरूपाची कॉन्ट्रॅक्ट बेसिसची काढली जाते आणि मग त्याच्यातून जो कॉन्ट्रॅक्ट जो दिला जातो तो बड्या भांडवलदाराकडे जातो.
त्या कामगाराला, अस्थायी कामगाराला किंवा कंत्राटी कामगाराला जो काही पगार ठरवला जातो तो अतिशय कमी असतो. आणि एका कामगाराच्या माध्यमातून तो जो काही ठेकेदार असतो, तो जो बडा भांडवलदार असतो, तो त्या कामगाराला जेवढा पगार देतो जवळजवळ तेवढा फायदा तो एका कामगाराच्या माध्यमातून मिळवत असतो. म्हणजे त्याचं नफ्याचं प्रमाण हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्याच्यामध्ये त्याचे काही शारीरिक श्रम नसतात, त्याच्या कोणत्याही प्रकारचं बौद्धिक कौशल्य नसतं, त्याच्यामध्ये त्याचं कोणत्याही प्रकारचं स्किल आपल्याला दिसून येत नाही. कोणाचं? बड्या भांडवलदारांचं, त्या ठेकेदाराचं, की जो तो या देशामधल्या अनेक विभागांना अस्थायी कामगार, कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे कामगार पुरत असतो. त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचं स्किल नसतं. त्याचं स्किल काय असतं? की तो गडगंज श्रीमंत असतो. त्याचं काय स्किल असतं? की तो कोणत्या तरी राजकीय नेता असतो. त्याचं काय स्किल असतं? की तो कोणत्या तरी मोठ्या याच्यामध्ये त्याचं एक फार मोठं प्रस्थ असतं. कोणतं स्किल असतं? की तो मोठमोठ्या शासकीय अधिकाऱ्यांना तो मॅनेज करू शकतो. या स्किलच्या आधारावरती तो या देशामध्ये अस्थायी कामगार, कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे कामगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करतो आणि त्याच्या माध्यमातून तो कामगारांना देशोधडीला लावतो. शासनाच्या पातळीवरती शासनही आणि हा बडा भांडवलदार सुद्धा कामगारांना देशोधडीला लावतो आणि तो मात्र अतिशय सदन होत असतो. त्याला त्याच्या सगळ्या सुख समाधान त्याच्या पायाशी लोळण घेत असतात. अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये निर्माण होत आहे. या देशामध्ये एकीकडं श्रीमंत अधिक श्रीमंत, गरीब अधिक गरीब होत आहे आणि भारत हा त्याच्यातून जात आहे. अशा प्रकारची विचित्र अवस्था या देशामध्ये निर्माण झालेली असल्या कारणाने या देशामधील जनता सुरक्षित नाही, या देशातील कामगार सुरक्षित नाही, या देशातील बेरोजगाराचं कोणतंही भवितव्य नाही. अशा प्रकारचं चित्र या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. तेव्हा या देशातल्या तरुणांनी, सुशिक्षितांनी, बेरोजगारांनी आता वाटेल ते काम मिळेल त्याच्यामध्ये समाधान मानायचं, एवढाच एक उपाय त्याच्याजवळ राहिलेला आहे. आणि येणाऱ्या परिस्थितीला त्याने मोठ्या धाडसाने सामर्थ्याने सामोरं जावं, एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण माझं भाषण या ठिकाणी